नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे धैर्यशील ढगे। आज आपण बीड जिल्ह्यातील आणि माजलगाव तालुक्यातील पात्रोडी या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आहोत। या ठिकाणी SSC बोर्डाची परीक्षा चालू आहे। आपण पाहतो या ठिकाणी की शाळेमध्ये शांततेमध्ये तर या ठिकाणी आणि चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी परीक्षा पार पडत असल्याचं आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे। काही कर्मचारी पूर्व साईडला आहेत, काही पश्चिमला आहेत आणि या ठिकाणी जे PS आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। आज इंग्रजीचा पेपर असल्यामुळे खरं तर बघ्यांची भूमिका घेणारे आणि कॉपी पुरवणारे सेंटरवर प्रत्येक सेंटरवर लोक दिसून येतात, पण पातूर सेंटरवर मात्र इथं शांतता निवांत शांतता आहे। कुठल्या प्रकारची या ठिकाणी गोंधळ आणि गडबड होताना दिसत नाही। तर आपण आहेत आपल्यासोबत PSI बळवंते सर। काय सांगाल बळवंते सर, कोणता पेपर आहे आज? आज पात्रोडी ते 10वीचा इंग्रजीचा पेपर आहे। परीक्षा सुरळीत शांततेत चालू आहे। पूर्ण शाळेला चारी बाजूने वॉल कंपाऊंड असल्यामुळे आतमध्ये प्रवेशाचं नाही, पूर्ण गेट लावलेले आहेत। आतमध्ये पूर्ण सुरळीत परीक्षा चालू आहे, शांतता आहे। ड्युटीवर किती आता तुमच्या अंडर गावातील प्रतिष्ठित लोकांनी सरपंच यांनी सर्वांना बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की शाळेमध्ये कसल्या प्रकारचं गोंधळ गडबड नाही व्हायला पाहिजे। त्याच्यामुळं गावातल्या लोकांनी पालन केलेले, इथे एकही बाहेरील व्यक्ती नाही आणि इयत्ता 10वीचे विद्यार्थी यांचा आज महत्त्वाचा इंग्रजी पेपर हा सुरळीतपणे चालू आहे। बरं, किती कर्मचारी आहेत आपले येत्या सुरक्षेसाठी? आपल्या इथं 8 कर्मचारी आहेत, 1 अधिकारी आहे, महिला कर्मचारी आहेत। चारही बाजूने बंदोबस्त लावलेला आहे चोख आणि परीक्षा सुरळीत चालू आहे। तर हे होते PSI बळवंते सर। आज इंग्रजीचा पेपर असल्यामुळे बऱ्याचशा सेंटरला मी जाऊन आले आणि भेटी दिल्या। आपण काही सेंटरवर बरेचसे लोक त्या ठिकाणी आपल्याला आढळून आले, परंतु पात्रूर सेंटर आपण या ठिकाणी पाहतोय चोख बंदोबस्त 8 कर्मचारी आपण या ठिकाणी दिसतात। आणि शाळा जिल्हा परिषद शाळा ही चौकून कंपाऊंड असल्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे ते आत जाण्यासाठी गेट म्हणून जावं लागतं आणि गेट या ठिकाणी बंद असल्यामुळे आणि PSI चोख या दारावर थांबल्यामुळं हे कसल्या प्रकारच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना किंवा कॉपी पुरवणाऱ्या व्यक्तींना इथं जाता येत नसल्यामुळे आणि तारेचं कंपाऊंड महत्त्वपूर्ण या ठिकाणी शाळा गेली असल्यामुळं गर्दी दिसते, आपलं या ठिकाणी गर्दी दिसते, परंतु की मध्ये कॉपी पुरवण्यासाठी पूर्ण सेंटरला या ठिकाणी आपण बघतो काटेरी कुंपण आहे। पाठीमागून आणि समोर एकच गेट आहे। एक गेट असल्यामुळे या ठिकाणी कुठलाही व्यक्ती विद्यार्थ्यांना इथे येत नाही आहे। आपण पाहतो या ठिकाणी काही हौसे गौसे आपल्या या ठिकाणी दिसत आहेत, परंतु त्यांचा मजाव करण्यासाठी या ठिकाणी जे PSI बळवंते आहेत त्यांच्या माध्यमातून जे 8 पोलीस कर्मचारी आहेत ते 8 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असल्यामुळे सेंटरच्या बाहेर मला वाटतं ते काही विद्यार्थ्यांचे पालक असतील जे विद्यार्थ्यांना येणं जाण्यासाठी या ठिकाणी घेऊन येत असतील आणि ते पेपर सुटण्याची वाट पाहत असतील। तर आपण पाहतो चारी बाजू बघतो आपण शाळेचे की कडोपट्ट बंदोबस्त या ठिकाणी आपलं दिसून येतं। पाठीमागाची आपण बाजू या ठिकाणी पाहणार आहोत। SSC बोर्डाचा हा इंग्रजीचा पेपर असल्यामुळे की खरं तर याला महत्त्व असतं आणि त्यामुळं काही पालकांचंही असं म्हणणं असतं की बाबा आपला विद्यार्थी चांगल्या या ठिकाणी मार्कने पास व्हावा, म्हणून काहींची मनस्थिती अशी असते की आपल्या पाल्यांना कुठं आपल्या कॉपी पुरवता येईल का, असं काय दृष्टिकोन ठेवणारे पालक आपल्या इथे टेन बघण्यात भेटतात। परंतु काही पालक असतात की ते म्हणतात की विद्यार्थ्यांना जर चांगला अभ्यास केला असेल तर त्यांना कॉपी पुरवण्याची किंवा कॉपी देण्याची काही गरज पडत नाही। पाहतो आपण पाठीमागची साईड बॅक साईड आहे शाळेची, बॅक साईड आहे, काही इथं विद्यार्थी दिसतात, नेमकं काय करतात ते पाहूया आपण। त्यांना कॉपी देता येते का, तर शक्य नाही तो कॉपी देणं किंवा कॉपी पुरवणं या ठिकाणी कसल्या प्रकारची शक्यता नाही, कारण आपण पाहतो या ठिकाणी कंपाऊंड मोठं आहे आणि कंपाऊंड बंदोबस्त असून त्याला तार लावलेली आहे आणि समोरचं आपण गेट पाहिलेलं आपण की त्या गेटमधून प्रवेश करायला कोणालाही ते जमणार नाही। तर ती पाठीमागली बाजू आपण जाऊन घेतली, थोडा असा बंदोबस्त आहे। दादा क्या करे आप यहाँ बैठ के? कोई इम्तिहान को बच्चे है आपके? कॉपी के कुछ सपने पूरा रहे क्या? नहीं तो यह सुकून की जगह है और सुकून की जगह के लिए आप बैठिए, ठीक है। बाउंड्री के अंदर अगर गड़बड़ तो कोई दिखाई नहीं दे रही यहाँ पर, कॉपी भी पे तो नहीं चली ना, सुरू चला। देखते आपण या गावकऱ्यांना आपण विचारलं या ठिकाणी की बाबा तुम्ही का बसलात, ते म्हणजे आम्ही हमेशा बसतो आणि सावली या ठिकाणी असल्यामुळे बसतोय। आमचा मानसिकता किंवा आम्ही कॉपी गिपी पुरवण्याची आमची मानसिकता नाही आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। पाहतो आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुरळीत चौथ्या परीक्षा होत असताना माजलगाव तालुक्यातील पात्रोडी या सेंटरवर ही अशी निर्वांत अशी शांतता आहे।
कसल्याच प्रकारची गडबड नाही आहे आणि कापी पुरवणारे या ठिकाणी कोणी दिसून येत नाहीत. एका साईडला बघितलं आपण, परंतु त्यांच्याकडूनही कापी पुरवणं असं शक्य नाही आहे की शाळेनेच सुरुवातीलाच ते वॉल कंपाऊंड मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे आणि समोरून गेट असल्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारची कॉपी या सेंटरवर होताना दिसून येत नाही. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. थँक्यू.